तुम्ही कधी अशी चकली खाल्ली आहे का जी उपवासात पण खाता येते आणि इतकी कुरकुरीत असते की एकदा खाल्ली ना की थांबताच येत नाही। आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशीच एक सिक्रेट रेसिपी साबुदाणा बटाटा चकली। आणि ही चकली इतकी क्रिस्पी बनते ना की मार्केटमधली चकली पण हिच्या पुढे ना फिकी पडेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे प्रियांका म्हणजे सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप पद्धतीने तुम्हाला सांगते की जे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने पण घरी बसून करू शकता। आणि हो, सगळ्या स्टेप बाय स्टेप पद्धती अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवलेल्या आहेत। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन नक्की क्लिक करा आणि हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्कीच करा। करूया आपल्या रेसिपीला सुरुवात। नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ना साबुदाणे घ्यायचे। तर इथे बघा मी अर्धा किलो साबुदाणे घेतलेले आहेत। तर अर्धा किलो साबुदाणे ना अगोदर आपल्याला स्वच्छ व्यवस्थित असे साफ करून घ्यायचे आहे। प्रमाण सगळं व्यवस्थित सांगते तुम्हाला। साबुदाणे अगोदर ना आपण 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ असे धुवून घेऊयात। तर साबुदाण्यावरती अशी पावडर असते ना तर ती अगोदर साफ करणं गरजेचं आहे। तर साबुदाणे अगोदर आपण नीट असे धुवून घेऊयात। तर हे बघा 3-4 वेळा साबुदाणे चांगले धुवून घेतलेत आणि आता याच्यामध्ये ना साबुदाणे बुडतील इतकंच पाणी घालायचं आहे। जास्त पाण्याचाही वापर आता लगेच करू नका। अगदी थोडंसं पाणी घातलंय तर हे बघा अगदी थोडंसं म्हणजे बोटाला साबुदाणे चिकटून अगदी वरती येतील इतकंच पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं। पसरट भांड्यामध्येच घाला म्हणजे साबुदाणे भिजायला अगदी सोपे जातील। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 तास साबुदाणे तुम्ही भिजायला ठेवू शकता। रात्रभर ठेवले तरी चालेल। तर आता इथे बाकीचं साहित्य काय लागणार आहे ते सांगते। सगळं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे, तरी पण एकदा बघून घ्या। तर हे बघा साबुदाणे मी खरं तर रात्रीच भिजत घातले होते आणि साबुदाणे खूप चांगले भिजले सुद्धा बरं का। आता ह्यांना फक्त आपण असं हलकं हलकं मोकळं करून घेतलं लवकर तरी चालेल किंवा करायच्या वेळेस घेतलं तरी चालेल, काही हरकत नाहीये। तर साबुदाणे खूप चांगले भिजले सुद्धा। मी तुम्हाला 1-2 साबुदाण्याचे जे दाणे आहेत ना मोडून दाखवते। तर याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे बाकीचं मी ते सांगते। तर हे बघा अर्धा किलो साबुदाणे होते तर त्यासाठी मी 1 किलो बटाटे घेतले। उकडलेले बटाटे त्यांना मी असं मधून चिरून उकडून घेतलेलं जेणेकरून शिजायला बरे पडतात। तर बटाटे उकडले त्यासाठी आपल्याला मिरची लागणारी जी मी बारीक अशी चेचून घेतली। तर इथे ना 8 ते 10 मिरच्या घ्यायचे। जर चमच्याने म्हणाल तर 2 ते 3 टेबलस्पून इतके 2 ते 3 मोठे चमचे इतके आपल्याला मिरची चेचून घ्यायचे। त्याच्याऐवजी लाल मिरची पावडर तुम्ही वापरली ना तरी चालेल, जे उपवासासाठी चालते। सोबतच चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि 2 छोटे चमचे मी इथे जिरे घेतले। जिरे तुम्ही उपवासाला नसेल खात नाही वापरला तरी चालेल। मिरची फक्त इथे मी चेचून घेतलेले, त्याच्याऐवजी मिरची पावडर घ्या। जी लाल मिरची असते घरामध्ये ना तिला भाजून घ्या आणि ती नंतर वापरली कुटून तरी पण चालेल। तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊयात। तर मी ना इथे मोठी कढई घेतलेले, कढई गरम करायला ठेवायची। आता याच्यामध्ये पाणी किती घालायचं तर हे बघा अगदी ना 1 ग्लास इतका पाणी घातलेला। आता सगळ्यांच्या घरामध्ये एवढ्याच मापाचा ग्लास असेल असं नाही बरं का। तर मेजरिंग कप असतात ना तो जो मोठा कप आहे ना त्या कपाने घातलं तरी चालेल। आता याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मीठ घालायचं आणि मग जिरे घालून घेऊयात। तर आता कपही नसेल तर पाणी किती घालायचं तेही सांगते। कोणतीही एक वाटी मध्यम आकाराची असते ना, ज्या प्रमाणात आपण सगळं प्रमाण घेतो 100-150 ग्रामच्या आसपास, त्या वाटीने घातलं पाणी तरी पण चालेल। आता ह्याच्यामध्ये ना पाणी थोडंसं गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये आपण शाबू तांदूळ घालून घेऊयात। तर थोडे करून सगळे शाबू तांदूळ आपल्याला व्यवस्थित त्याच्यात घालून घ्यायचे आणि परत याला ना एकदा व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। तर शाबू तांदूळ घातल्यानंतर ना गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची बरं का। अजिबात इथून पुढची प्रोसेस आपल्याला जी करायची ना ती फुल गॅसवरती अजिबात करायची नाहीये। गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची आणि हे शाबूचे तांदूळ ना आपल्याला पूर्ण असे छान असे ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचे, हे मात्र नक्की। तर अगदी व्यवस्थित असे शाबू तांदूळ आपल्याला ह्याला चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे जिरे आणि मीठ ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। सुरुवातीला मिठाचं प्रमाण कमी टाकलं तरी चालेल, नंतर वाढूयात आपण। आता झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटांची वाफ काढून घ्यायची। तर आता इथे बघा त्यासोबतच आता मी बटाटे सुद्धा खिसून घेते कारण शाबू तांदूळ शिजायला थोडासा वेळ लागेल। तर एक एक करून बटाटे खिसून घेऊयात। तर इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगते, बटाटे खिसताना ना बारीक खिसणीचाच वापर करा कारण आपल्याला जे शाबू तांदळाची जी चकली बनवायची ती तुम्ही साच्यातून बनवा किंवा पायपिंग बॅगमधून बनवा, चकलीचा शेप व्यवस्थित यावा त्यासाठी। तर आता हे बघा 2 मिनिटं झालीत, एकदा आपण परत एकदा ह्याला काढून म्हणजे मिक्स करून बघूयात। तर इथे मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते, मी इथे ना जाड बुडाची कढई वापरलेली आहे, त्याच्यामुळे ना शाबू तांदूळ असे आपले कढईला खाली चिकटणार नाहीत आणि जितकं पाणी आपण वापरलं ना त्याच्यामध्ये अगदी बरोबर होतात। शेवटी जर तुम्हाला वाटलंच पाण्याचं प्रमाण किती कमी आहे जास्त तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच। तर आता ह्या स्टेपला ना मी इथे याच्यामध्ये जी मिरची आपण कुटून घेतली होती की नाही ती मिरची आपण लगेच ह्याच्यामध्ये घालूया। तिखटाचं पण प्रमाण तुम्हाला थोडंसं कमी जास्त करायचं असेल ना तर ते केलं तरी चालेल। आणखीन एक सांगते, जर तुम्ही मिरची पावडर वापरत असाल ना तर आता ह्या स्टेजला मिरची पावडर ह्याच्यामध्ये लगेच घालू नका, पुढे कधी घालायची ना मी ते सांगते तुम्हाला। जर तुम्ही हिरवी मिरची जर चेचून वापरत असाल ना तर ह्या स्टेपला तुम्ही घालू शकताय। त्याला मिक्स करायचं आणि झाकण ठेवून ना परत ह्याला 2 मिनिटांची आपण वाफ काढून घ्यायची। ही सगळी प्रोसेस आपल्याला कमी गॅसवरतीच करायची आहे, लक्षात ठेवा। तर आता
एक 7 ते 8 मिनिटं होत आलेली आहे. तुम्हाला सांगते आता हे बघा 7 ते 8 मिनिटं होत आली ना की आता हे शाबू तांदूळ आपले चांगले छान असे ना ट्रान्सपरंट होत आलेले तुम्ही बघू शकता. 7 ते 8 मिनिटं होईपर्यंत ना 8 मिनिटं होईपर्यंत ना ह्यांना आपल्याला 2-2 मिनिटांनी असं ढवळत जायचंय जेणेकरून शाबू तांदूळ आपला खाली चिकटायला नको. 2-2 मिनिटांनी झाकण काढायचं, शाबू तांदूळ मिक्स करायचा, परत झाकण ठेवायची, परत वाफ काढायची. तर आता हे बघा परत 1-2 मिनिटं आपण ह्यांना चांगलं व्यवस्थित असं शिजवून घेऊयात. तर आता हे आपल्या इकडे बटाटा सुद्धा चांगला किसून झालेला आहे. सगळा बटाटा मी किसून घेतला अगदी व्यवस्थित असा. आणि बटाटा किसूनच घ्यायचा, स्मॅश वगैरे करू नका, कारण बटाटा थोडा जरी कण राहिला ना तर तो बाहेर येणार नाही. तर आता हे बघा गॅस बंद केलाय मी. आणि आता याच्यावरती ना याच्यामध्ये आपल्याला ह्या स्टेजला याच्यात बटाटा घालायचा. तर तो आपण जो साच्यामधून बटाटा काढणार की नाही, बटाटा आणि शाबू तांदूळ जेव्हा साच्यातून बाहेर पडतात चकलीच्या शेपमध्ये, तर ते व्यवस्थित असे येत नाही. त्याच्यासाठी बटाटा हा खिसूनच घ्यायचा, बारीक खिसण्याने शक्यतो खिसून घ्या. आणि आता ह्याला ना गॅस बंद करूनच व्यवस्थित असं मिक्स करायचं. आता इथे एक गोष्ट सांगते, जर तुम्ही मिरची पावडर वापरत असाल ना तर बटाटा घालायच्या अगोदर मिरची पावडर घाला आणि नंतर ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. तर मी मिरची पावडर नंतर का सांगितले मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला जो शाबू तांदूळ असतो की नाही तो ट्रान्सपरंट असा शिजवायचा असतो. त्याच्यासाठी जर तुम्ही सुरुवातीला जर मिरची पावडर घातली ना तर शाबूचं तांदूळ ट्रान्सपरंट असं झालेलं तुम्हाला सुरुवातीला नाही समजून येणार. त्यासाठी शाबू तांदूळ अगोदर शिजवून घ्या आणि नंतर मिरची पावडर घाला आणि मग बटाटा घालून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून तुम्ही घेऊ शकता. आता एक किती महत्त्वाची गोष्ट सांगते, जर चुकून तुमच्याकडून जर पाण्याचं प्रमाण थोडं जास्त झालंच तर मग ना तुम्ही शाबूचे तांदूळ एक्स्ट्रा असे भाजून घ्या आणि नंतर त्याला मिक्सरला वाटण करून मग तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये घालू शकताय. आणि जर हे मिश्रण जास्तच कोरडं झालं तर पाणी थोडंसं गरम करा आणि मग ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्या. तर आता इथे मी सुरुवातीला एकदा पायपिंग बॅगने तुम्हाला दाखवते. जनरली सगळे म्हणतात पायपिंग बॅगने सुद्धा छान येतात, पण मला पायपिंग बॅगने मात्र जमत नव्हते काढायला. तर मी 1-2 तुम्हाला इथे दाखवतेच काढून. अगदी त्याच्यामध्ये भरायचे जास्त पण भरू नका, वरती शेंड्याला फक्त रबर लावून टाईट करायचा आणि जनरली आपण जसं फिरवतो ना तशी चकलीच्या शेपमध्ये त्याला फिरवून घ्यायचं. फक्त पायपिंग बॅग मधून ना चकल्या थोड्याशा जाड येतात, तर मला ह्या नाही आवडल्या, म्हणून मी ना शेवगा जो असतो की नाही आपला त्या शेवग्यामध्ये चकलीचा जे आपल्याला भरायचं होतं ना ते सगळं भरून घेतलं आणि नंतर मग त्याच्यातून मी चकल्या जनरली आपण जशा नॉर्मल चकल्या करतो ना दिवाळीच्या वेळेस अगदी तसंच भरायचं. जास्त पण भरू नका, अगदी पद्धतशीरपणे भरलं ना की चालेल. तर मी नंतर भर उन्हामध्ये गेली आणि नंतर मग हे सगळं करायला घेतलं. खरं तर तुमच्या घरामध्ये जर जास्त स्पेस असेल ना तर तुम्ही घरामध्ये करू शकताय. घरामध्ये फॅनच्या हवेखाली त्याला चांगले सुकू द्यात आणि नंतर मग तुम्ही 2-3 उन्हं देऊन पण तुम्ही त्याला करू शकता. पण आता माझ्याकडे घरामध्ये एवढा पॅसेज नाही की पूर्ण चकली मी घरामध्ये पूर्ण सुकवू शकते. परत दुसऱ्या दिवशी काय करणार म्हणा, रात्री काय करणार हा मोठा प्रश्न आहे की नाही. म्हणून मी टेरेसवरती जाऊनच सगळ्या चकल्या घालून घेतल्या. तर ह्या चकल्या ओल्या आहेत म्हणून ह्याच्यावरती मी ओढणी किंवा काही असा कपडा वगैरे तुम्ही पातळाचं झाकून ठेवा की जेणेकरून याच्यावरती धूळ बसणार नाही आणि चकल्या अगदी चांगल्या उन्हाखाली मस्त अशा कडकडीत वाळून होतील. तर 2 ते 3 दिवस चांगलं असं कडकडीत ऊन द्या. आणि आता हे बघू शकताय 2 ते 3 चांगलं असं कडकडीत ऊन दिलंय आणि चकल्या किती मस्त अशा चांगल्या कुरकुरीत झालेल्या आहेत. 1-2 चकल्या अशी खाऊन बघायची, कच्ची खाली तर चालेल, दाताखाली जर अशी कचकच नाही लागली ना तर समजून जा चकल्या चांगल्या तुमच्या उन्हामध्ये कडक अशा झालेल्या आहेत. तर 2 उन्हामध्ये चांगल्या होतात बरं. जनरली मी ज्या दिवशी घातली तो दिवस, दुसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी तर मी दुपारपर्यंत ठेवून नंतर काढून घेतल्या. आता याच्यातली एक चकली मी तुम्हाला तळून दाखवते. सुरुवातीला बघूया तेल गरम झालंय का. 1-2 चकली काढतोय ना पण मग लगेच तेल गरम झालंय की नाही एकदा चेक करूया. तर मी थोड्या तेलातच काढून घेते मी चकली. तर आता 1-2 चकल्याच आपण सोडून बघूयात. तेल गरम झालंय की एकदा चेक करूया. तेल तर चांगलं गरम झालंय. तर चकली बघूयात आपली कशी होते. तर हे बघा मी तुमच्या माहितीसाठी सांगते, चकली जेव्हा तुम्ही बनवाल की नाही चकलीचा जो शेंडा शेवटचा राहतो की नाही तो व्यवस्थित असं चिकटवून घ्या बरं का. नाहीतर जेव्हा तुम्ही चकली कढईत सोडणार ना तो पूर्ण असं ओपन होईल आणि मग चकलीचं पाहिजे तसं शेप येणार नाही. आता हे बघू शकताय मस्त अशी चकली तळून तयार झालेली आणि किती कुरकुरी झाले. एकदा मी तुम्हाला क्रिस्प पण करून दाखवते. आणि तुम्हाला खरं सांगू काय, ह्या चकल्या अजिबात अशा तेलकट वगैरे होत नाहीत बरं का. तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा या चकल्या नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि बाजूचं बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.